सेकंड हाऊस जर सस्टेनन्स असेल, सेकंड हाऊस जर पैसा असेल, ॲज अ पैसा, ॲज अ सस्टेनन्स म्हणून सेकंड हाऊसला बघत असाल, पैसा कुठे गेला हो? पैशाचा स्वामी कुठे गेला? सस्टेनन्सचा स्वामी 6व्या भावात गेला, राईट? आता तुम्ही म्हणू शकता 6व्या भावाच्या गोष्टीतून आपल्याला पैसा मिळेल, आपला सस्टेनन्स चालेल. हो. म्हणजे सस्टेनन्स जर 6व्या घरात बसला असेल, पैसा 6व्या घरात बसला असेल, तर जॉब केल्यानं 6व्या घराच्या गोष्टी केल्यानं आपल्याला पैसा मिळेल. ओके. राईट? हो जॉब सर. काय करणार आहे? पैसा आणि वेल्थ देणार आहे. जॉब काय करणार आहे? सस्टेनन्स. जॉब इज इक्वल टू सस्टेनन्स. जॉब तुमचा सस्टेनन्स करवणार आहे. म्हणू शकता. आता सस्टेनन्स तुमच्या आणखीन कोणत्या गोष्टीतून मिळू शकतो? 6व्या घरामध्ये आणखीन काय आहे? म्हणून कीवर्ड्स पाठ करायचे, लक्षात ठेवा. कीवर्ड्स थोडे लक्षात ठेवायचे. हळूहळू प्रॅक्टिसिंग नंतर येऊन जाईल. तुम्ही पुढे बघून सांगू शकता मला. फूड नाही, फूड सेकंड हाऊस आहे. मला सांगा 6व्या घरामध्ये गेला. 6व्या घराचा आपण बघायचा विचार करायचा ना. सेकंड हाऊसचा लॉर्ड, सस्टेनन्सचा लॉर्ड 6व्यामध्ये गेला. आता 6व्या घरामध्ये आणखीन काय येतं? मोक्ष. 6वं घर. हा. पेट अॅनिमल सर्व्हिसेस. हा. पेट्स, सर्व्हिसेस. आणखीन काय येतं 6व्या घरामध्ये? डेली लाईफ. डिफेन्स सेक्टर. हा. डिफेन्स येतं. त्यानंतर डॉक्टरी. हा. लॉयर्स. ओके. हा. म्हणजे तुम्ही जर लॉयर असाल तर तुमचा सस्टेनन्स चालेल. बरोबर. तुम्ही जर डॉक्टर असाल तर तुमचा सस्टेनन्स चालेल. तुम्ही जर मेडिकल फील्ड मध्ये असाल, मेडिसिन्स 6वं घर मेडिसिन्स आहे. तुम्ही जर मेडिसिन्स देत असाल, मेडिसिन्सच्या फील्ड मध्ये असाल तर तुमचा सस्टेनन्स चालेल. हो. किंवा तुम्ही जॉब करत असाल तरीही तुमचा सस्टेनन्स चालेल. बरोबर. म्हणजे इथं काय म्हणू शकतो, तुम्हाला पैसा कुठून मिळणार आहे? 6व्या घरातून मिळणार आहे. 6व्या घराच्या ऍक्टिव्हिटीज केल्याने तुम्हाला पैसा मिळणार. ओके. समजलं? हो सर. का? तर दुसऱ्या घराचा स्वामी, सस्टेनन्सचा स्वामी कुठे गेला? 6व्यामध्ये गेला. हो सर. आता काय मॅच होते तुम्हाला बघा. सस्टेनन्स कुठून करता तुम्ही सस्टेनन्स? मेडिकल रिलेटेड फील्ड. पैसा येतो तिथून? हो सर. लक्षात आलं काय येतो? हो सर. कारण तुमचा सस्टेनन्स पैसा कुठं बसलाय? तिथं बसलेला, मेडिकल फील्ड मध्ये बसलेला. शनी कोण आहे? पैशाचा लॉर्ड. पैशाचा लॉर्ड म्हणजे साक्षात शनीच्या अंडर काय आलं? पैसा आला. आणि पैसा कुठं जाऊन बसला? शनी जिथं जाऊन बसला तिथं पैसा जाऊन बसला. ओके. लक्षात आलं? हो सर. आता इथं दुसरी कंडिशन जर बघायला गेलं तर या घरामध्ये पण कोणतर बसले? गुरु बसलेला, बरोबर. आता या घरावर गुरुचाच देखील प्रभाव आहे. म्हणजे तुमच्या सस्टेनन्सवर गुरुचा देखील प्रभाव आहे. राईट? आणि गुरु या कुंडलीमध्ये 12व्या घराचा स्वामी आहे आणि 3ऱ्या घराचा स्वामी आहे. अच्छा. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला समजायचं झालं तर 12वं घर आणि 3रं घर या दोन गोष्टी तुमच्या सस्टेनन्सला जागृत करतील. ओके. 6वं घर देखील करेल. शनी बसलाय लॉर्ड. या दुसऱ्या घरामध्ये गुरु गेल्यामुळं दुसऱ्या घराचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी काय होणार आहे? ज्यावेळी तुम्ही हॉस्पिटल रिलेटेड काहीतरी काम कराल त्यावेळी काय होणार आहे? सस्टेनन्स जागृत होणार आहे. ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन किंवा कन्सल्टिंगचं काम कराल त्यावेळी काय होणार आहे? सस्टेनन्स जागृत होणार आहे. तुम्हाला पैसा मिळणार आहे. लक्षात आलं? ज्यावेळी तुम्ही
घर परिवर्तन करा. थर्ड हाऊस अवे फ्रॉम होम. ज्यावेळी तुम्ही घरापासून लांब जाल, काय होणार आहे? सस्टेनन्स जागृत होणार आहे. ओके. म्हणजे तिसरं घर काय आहे? कन्सल्टिंग आहे. कन्सल्टिंगचा स्वामी दुसऱ्यामध्ये आला म्हणजे काय आलं? दुसऱ्या घराचा विचार करतोय आपण, तर तिथं पैसा हा कन्सल्टिंगतून येणार आहे. पैसा हा हॉस्पिटलमधून येणार आहे 12वा घर. आणि पैशाचा स्वामी 6व्यामध्ये गेला तर पैसा हा मेडिसिन्स मधून येणार आहे. अच्छा. ओके. लक्षात आलं? हो सर. तुम्ही झाड बघितलंय कधी? सगळ्यांनी हे झाड आहे. ही त्याची मूळ आहेत. आता बघा, हे झाड मूव्ह करू शकतं का हो? नाही. हे झाड मूव्ह करू शकत नाही. आता हे झाड मूव्ह करू शकत नाही, तसे जे भाव देखील मूव्ह करू शकत नाही. सगळ्यांनी झाड काढायची गरज नाही. स्क्रीनशॉट मारला तर चालेल. नंतर तुम्ही रायटिंग करा. आता फक्त लक्ष देऊन ऐका. याला म्हणतात जडा सिद्धांत. जीव जड सिद्धांत. हा जर लक्षात आला तर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतील तुमच्या. जड जीव सिद्धांत बघा, याच्यामध्ये काय असतं? हे जे झाड आहे, हे झाड कधी मूव्हमेंट करत नाही. लक्षात आलं? या झाडाला काय म्हणायचं? या झाडाला म्हणायचं भाव. झाड काय? भाव आहे. आता या झाडाच्या मुळापाशी काय? पाणी किंवा खत आहे. पाणी असू शकतं ना मुळापाशी या झाडाच्या? हो सर. आता हे जे मुळापाशी जे पाणी आहे, ते पाणी काय आहे माहिती आहे? ते पाणी जीव आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. बघा, ह्या सिद्धांताला म्हटलं जातं जीव जड सिद्धांत. जीव जड सिद्धांत, ज्याच्यामध्ये जे झाड आहे ते कसं आहे? स्टेबल आहे. झाड कसं आहे? स्टेबल आहे. बरोबर ना? झाड स्टेबल आहे म्हणजे भाव कसे आहेत? भाव देखील स्टेबल आहेत. भाव कधी बदलत नाहीत. जे भाव ऍज इट इज जिथं आहेत तिथंच थांबणार आहेत. राईट? हो सर. पण पाणी किंवा खत हे बदलत राहतं, येत जात राहतं. बरोबर? हो. म्हणजे हे काय? जीव आहे. हे काय? जीव आहे. आणि जीव म्हणजे काय? तर हे जे पाणी आहे याला तुम्ही प्लॅनेट्स मानू शकता. प्लॅनेट्स, ग्रह. यांना काय म्हणू शकता? प्लॅनेट्स. झाड कसं आहे? स्टेबल. पाणी कसं आहे? मुव्हेबल. आता बघा, हा जो भाव आहे या भावाला
तुम्हाला काय करायचं आहे? वाढवायचा किंवा या भावाला ताकद द्यायची, या झाडाला ताकद द्यायची. या झाडाला ताकद देण्यासाठी कोणती गोष्ट IMP आहे हो? खत. खत IMP आहे, पाणी IMP आहे. त्याची मुळं स्ट्रॉंग असणं IMP आहे, राईट? ह्या झाडाला ग्रोथ करण्यासाठी त्याची मुळं स्ट्रॉंग असणं IMP आहे. आणि मुळाला कोण बसलंय? मुळाला हे पाणी बसलेलं आहे. आणि मुळाला कोण बसलंय? मुळाला खत बसलेलं आहे. म्हणजेच खत किंवा पाणी हे या झाडाची ग्रोथ ठरवणार आहे. जसं तुम्ही खत देणार आहे तसं या झाडाची ग्रोथ होणार आहे. जसं तुम्ही पाणी देणार आहे तसं या झाडाची ग्रोथ होणार आहे. हो. म्हणजे ग्रोथ कोणाच्या कंट्रोलमध्ये? पाण्याच्या कंट्रोलमध्ये. ग्रोथ कोणाच्या कंट्रोलमध्ये? जीवाच्या कंट्रोलमध्ये. जीव कोण आहे? प्लॅनेट. जो काय करतोय? मूव्ह करतोय. कशासारखा? पाण्यासारखा. म्हणजे भावापेक्षाही महत्वाचं काय असेल तर तो प्लॅनेट आहे. भावामध्ये जो प्लॅनेट बसतोय त्या प्लॅनेटच्या अंडर काय आहे? तो भाव आहे. त्यानं मुळामध्ये गडबड केली प्लॅनेटनं तर काय होणार आहे? भाव वाढणार आहे? नाही वाढणार. भाव खराब होणार. आणि जर त्यानं ठरवलं प्लॅनेटनं तर काय होणार आहे? भावामध्ये ग्रोथ होणार आहे. म्हणजे जर तुम्हाला इथं पैसा मिळवायचा असेल तर हा जो भाव आहे हा भाव म्हणजे काय? हा भाव काय? जड आहे. त्याला जड म्हणायचंय. भावाला काय? जड. भाव म्हणजे काय? जड आहे, राईट? जो कधीही मुवमेंट होत नाही. आणि भावामध्ये जो जीव बसलाय गुरु, तो काय करणार आहे? या भावाला ग्रोथ देणार आहे, ह्या दुसऱ्या घराला ग्रोथ देणार आहे, राईट? म्हणजे गुरुचं कार्य केल्यानंतर तुम्हाला पैशाची प्राप्ती अधिक होणार आहे. म्हणू शकता? गुरुच्या अंडर काय आहे? पैसा आहे. म्हणू शकता? हो. गुरुच्या अंडर तुमचा सस्टेनन्स आहे. म्हणू शकता? कारण मुळाशी कोण बसले? या भावावर कंट्रोल कोणाचा आहे? गुरुचा. गुरु या भावाचं काय आहे? खत आहे. गुरु या भावाचं काय आहे? पाणी आहे. गुरु या भावाचं काय? मूळ आहे. हा भाव जर वरचं झाड असेल तर या भावाचं मूळ काय आहे? गुरु. या भावाच्या मुळाशी कोण बसले? गुरु. आता या शनीला कन्सिडर करा, पण त्याच्या आधी तुम्ही कोणाला बघायचं आहे? किंवा त्याच्यानंतर तुम्हाला जास्त इम्पॉर्टन्स कोणाला द्यायचे आहे? गुरुला. म्हणजे भलेही तुम्ही या जॉबचं कार्य करा और नाही करा, करायचं आहेच, पण तुम्ही हॉस्पिटलचं आणि कन्सल्टिंगचं कार्य 100% करायचं आहे. ओके. हे केल्यानं काय होणार? तुमचा सस्टेनन्स चालणार. सस्टेनन्सचं मूळ कोणाच्या अंडर आहे? गुरुच्या अंडर आहे. आता बघा पंचम भावामध्ये केतू बसलेला आहे इथं. पंचम भाव काय हो? जड आहे. जड. कसा आहे? स्टेबल आहे. आणि पंचम भावाच्या मुळाशी कोण बसलेला आहे? केतू बसलेला आहे. पंचम भावाचं मूळ कोणाच्या अंडर आलं? पंचम भाव कोणाच्या अंडर आला? केतूच्या अंडर आला. केतूच्या. आता ह्या पंचम भावाला वाढवायचं, पंचम भावाच्या झाडाला वाढवायचं का खराब करायचं हे कोण ठरवणार? केतू. ही तुमची जड आहे ना. ती तुमची काय? मूळ आहे थोडक्यात. आता ज्यावेळी आपण 6व्या भावाचा विचार करणार त्यावेळी देखील हेच आहे की 6व्या भावाच्या मुळाशी कोण आलं? शनी. 6व्या भावाची जागृती कुठून होणार? शनीपासून होणार. लक्षात आलं? थोडक्यात आता इथं दशम भाव बघा. दशम भावाच्या मुळाशी कोण बसलं? चंद्रमा. थोडक्यात कर्माची जागृती कोण करणार? हा चंद्रमा करणार. 12वा भाव मोक्ष आहे. मोक्षाच्या मुळाशी कोण आलं? शुक्र. मोक्षाची जागृती कोण करणार? शुक्र. 11वा भाव लाभ आहे. लाभाच्या मुळाशी कोण आलं? बुध, सूर्य, मंगळ, राहू. लाभ कोण देणार? हे ग्रह देणार. म्हणजे मुळानं पाणी घातलं तर त्या भावाची जागृती ऑटोमॅटिक होते.
म्हणू शकता? हो. प्रत्येकाला समजते मुळांना जागृती द्यायची आहे. काय होणार आहे? तो भाव जागृत होणार आहे. स्क्रीनशॉट काढणार असला काढू शकता. समजला जीव जडा सिद्धांत काय? हो सर. बघा, तुमची एक रूम आहे किंवा तुमचं एक भाड्याचं घर आहे. ही तुमची प्रॉपर्टी आहे, पण तुम्ही ते भाड्यानं दुसऱ्या व्यक्तीला दिलेलं आहे. आता त्या व्यक्तीनं त्या घरामध्ये सामान आणून ठेवलं, वस्तू आणून ठेवल्या. तो व्यक्ती त्या घरामध्ये साक्षात राहतोय. तुम्ही त्या घराचे मालक आहात, पण तो व्यक्ती तिथं राहत असल्यामुळं भलेही तुम्ही मालक आहात, त्या घरावर कोणाचं कंट्रोल आहे? भाडेकरूचा. राईट? त्या भाडेकरूचं कंट्रोल आहे. त्यामुळं भलेही दुसऱ्या घराचा स्वामी शनी आहे, तो सगळ्या घरामध्ये बसलाय, पण या दुसऱ्या घरावर कोणाचा कंट्रोल आहे म्हटलं तर गुरुचा कंट्रोल. हो सर. तुमचा सस्टेनन्स भलेही जॉब मधून चालणार असेल, पण तुमचा सस्टेनन्स चालण्यासाठी सगळ्यात मोठी रेमेडी काय आहे? हा गुरु. सगळ्यात मोठी रेमेडी काय? हा गुरु कोणत्या भावांचा लॉर्ड आहे, त्यांना आपण जागृत करणं, त्या लॉर्डशिपला जागृत करणं ही रेमेडी आहे. आता मी सस्टेनन्स साठी तुम्हाला काय रेमेडी देणार माहित आहे इथं, की तुम्ही हॉस्पिटल रिलेटेड वर्क केलं. हॉस्पिटलचा स्वामी गुरु आहे. तुम्ही जर हॉस्पिटल रिलेटेड वर्क केलं तर तुमचा सस्टेनन्स चालेल. तुम्ही जर फॉरेनला शिफ्ट झाला तर तुमचा सस्टेनन्स चालेल. जर ध्यान मेडिटेशन केलं 12 उघर, त्याचा स्वामी दुसऱ्यात आलाय, तुमचा सस्टेनन्स चालेल. त्यानंतर तिसरं घर अवे फ्रॉम होम. अवे फ्रॉम होम गेल्यानंतर तुमचा सस्टेनन्स चालेल. रायटिंगचं काम केल्यानंतर तुमचा सस्टेनन्स चालेल. तिसरं घर काय आहे? ऑनलाईन काम आहे, कन्सल्टिंग आहे, यामध्ये आल्यानंतर तुमचा सस्टेनन्स चालेल. म्हणू शकता? हो सर. का तर या दुसऱ्या घराच्या जडेत कोण बसलं? गुरु बसला. आणि तो पहिल्याचा आणि तिसऱ्याचा स्वामी. कन्सेप्ट क्लिअर झालाय सर्वांना? झाला असला तर पुढे जा. हो सर. लक्षात आलं झाड कसं काम करतं, जीव जडा सिद्धांत कसा काम करतो? हो सर. त्यामुळं भावाची ग्रोथ करण्यासाठी ह्याला सोडायचं नाही. जो ग्रह बसलाय त्याच्याप्रमाणे वागायला सुरुवात करायचं. पैसे आणि जर ग्रह नसेल तर? ग्रह नसेल तर त्या भावाचा स्वामी कुठं बसलाय तो बघायचं. सर, आणि एकापेक्षा जास्त ग्रह असतील तर? त्या सगळ्यांच्या गोष्टी बघायच्या. जसं एकाला बघितलं तसं 2 ग्रहांना बघायचं, तसंच 3 ग्रहांना बघायचं. लक्षात आलं? आणि या भावात कोण नसेल, या भावात कोणच नसेल, आता गुरु इथं नाही आहे समजा, तर याच्यावर जास्त हक्क कोणाचा आहे? दुसऱ्या भावाचा. या स्वामी कुठे गेलाय? 6वा भाव. यावेळी काय होणार की 6वा भाव काय करणार आहे? दुसऱ्या भावाची जागृती करणार आहे. लक्षात आलं? आणि 6व्या भावात पण कोणी नसेल असं नसतं का? आता 6व्या भावात कोण नसेल तर शनी कुठं ना कुठं जाऊन बसलेला असेल ना. बरोबर. मग शनी कुठं ना त्याची कुठं असेल. म्हणजे मग तो 7व्या भावात असेल तर मग त्याची रेमेडी बघायची. शनी येतं 7व्या भावामध्ये तर त्याची रेमेडी बघायची. सस्टेनन्स कुठून चालणार? 7व्या 7व्या भावातून चालणार, बिझनेस केल्यानं चालणार. लक्षात आलं? हो सर. म्हणजे कुठं ना कुठं तर ग्रह असणारच आहे. म्हणजे असं होणार नाही की याचा ग्रह गायबच झाला ज्योतिषमधून. नवग्रह कुठं ना कुठं तर बसलेले असतील. ओके. हो. याला म्हणायचं ज्योतिषमध्ये जीव जडा सिद्धांत. आणि याचं टायटल टाकायचं आहे आणि सगळ्यांनी झाडाची आकृती काढायची आहे. आता स्क्रीनशॉट घेऊन ठेवा फक्त आणि वहीमध्ये काढून ठेवा. हे फार आहे. जीव मूळ आहे झाड, आणि झाड काय? तो भाव आहे. मुळाला स्ट्रॉंग करा, भाव स्ट्रॉंग होईल. इथं बसलेला गुरुला स्ट्रॉंग करा, हा भाव स्ट्रॉंग होईल. इथं बसलेला केतूला स्ट्रॉंग करा, पंचम भाव स्ट्रॉंग होईल. इथं बसलेल्या चंद्रमाला स्ट्रॉंग करा, दशम भाव स्ट्रॉंग होईल. स्ट्रॉंग कशानं होणार? दशम भावाचा चंद्रमा बिझनेस केल्यानं होणार, कारण बिझनेसचा लॉर्ड चंद्रमा दशम भावामध्ये बसलाय. राईट? बिझनेस केल्यानं चंद्रमा स्ट्रॉंग होणार.
चंद्रमाच्या रिलेटेड बिझनेस केल्याने चंद्रमा स्ट्रॉंग होणार, किंवा चंद्रमाचं कारक तत्व कर्मक्षेत्रामध्ये आणल्यानंतर चंद्रमा स्ट्रॉंग होणार. राईट. बरोबर. आणि काय होणार, कर्म चालणार. घेतला सर्वांनी स्क्रीनशॉट? हो सर. समजलं अमोल सर? सर्वांना समजलंय? विठ्ठल सर, अमोल सर? हो सर, एकदम व्यवस्थित सोप्या भाषेत समजावलं तुम्ही. आता ध्यानात राहील. ओकेच. जाऊया पुढच्या भावाकडे. हो सर. आता दुसरं घर बघितलं, सस्टेनन्स बघितलं. आता रायटिंग करायचं आहे. लक्षात ठेवा, प्रेडिक्शन देताना पहिल्यांदा एक 100 कोणल्या तर रायटिंग करायचं. रायटिंग केल्यानंतर तुम्हाला आपोआप येत जाईल सगळ्या गोष्टी. थर्ड हाऊसचा विचार करायचा आहे. थर्ड हाऊसचा लॉर्ड कुठं बसला हो? थर्ड हाऊसचा लॉर्ड कुठं बसलाय बघा, सेकंड मध्ये बसलाय. आता सेकंडचा विचार सोडून द्या. सस्टेनन्स थर्ड हाऊस मुळे होणारच आहे, पण थर्ड हाऊसचा रिस्पेक्टिव्ह आपल्याला विचार करायचा. थर्ड हाऊस काय, पुरुषार्थ. थर्ड हाऊस काय, पुरुषार्थ. पुरुषार्थ अँड मेहनत. आता पुरुषार्थ मेहनत कुठं बसली, सेकंड हाऊस मध्ये बसली. राईट. हो सर. पुरुषार्थ फॅमिलीच्या बाबतीत कराल, सेकंड हाऊस काय, फॅमिली. पुरुषार्थ पैशाच्या बाबतीत कराल, सेकंड हाऊस काय, पैसा. पुरुषार्थ बोलण्यातून कराल, सेकंड हाऊस काय, स्पीच. म्हणू शकता या गोष्टींमध्ये तुमचा पुरुषार्थ बसलेला आहे. हो सर. पुरुषार्थ कुठं जाऊन बसला, तर पुरुषार्थ सेकंड हाऊस मध्ये जाऊन बसला. याचा अर्थ तुम्ही पुरुषार्थाला बघताना कसं बघायचंय, सेकंड हाऊसशी जोडून बघायचंय. की पुरुषार्थ फॅमिलीमध्ये जाऊन बसला, फॅमिलीच्या बाबतीत तुम्ही पुरुषार्थ कराल, पैशाच्या बाबतीत तुम्ही पुरुषार्थ कराल, आणि बोलण्याच्या बाबतीत तुम्ही पुरुषार्थ कराल. हो सर. राईट. लक्षात आलं? हो सर. आता तिसऱ्या घरामध्ये कोण बसलेलं नाही, तेव्हा पुरुषार्थाच्या जडीमध्ये कोण बसलेलं नाही. पुरुषार्थाच्या घरामध्ये कोण बसलेलं नाही, त्यामुळं इथं फक्त गुरुच काम करणार आहे. इथं फक्त कोण करणार, तिसऱ्या भावाचा स्वामी काम करणार. तिसऱ्या भावामध्ये कोण तर असतं, तर तो ग्रह देखील इथं काय करत असता, काम करत असता. लक्षात आलं? हो सर. चला पुढे जाऊया. आता चतुर्थ भाव बघा. फोर्थ हाऊसचा लॉर्ड कुठं बसलाय? 11th हाऊसला. 11th हाऊस मध्ये बसलाय. राईट. फोर्थ हाऊस लॉर्ड इन 11th. रिझल्ट काय येणार? मन कुठं बसलं, फोर्थ हाऊस मन आहे ना. मन कुठं बसलं, 11व्या भावामध्ये बसलं, इच्छांमध्ये बसलं. मन कुठं बसलं, मन इच्छांमध्ये बसलं. आता चौथा भाव काय, भूमी भवन वाहन. राईट. हो सर. मनाच्या रिस्पेक्टिव्ह बघत असाल तर मन मित्रांमध्ये बसलं, मन फ्रेंड सर्कल मध्ये बसलं, मन फ्रेंड सर्कल मध्ये बसलं.
आता मनाच्या रिलेटेड तुम्हाला बघायचं नसेल, चौथा भाव काय, भूमी भवन वाहन, प्रॉपर्टीच्या गोष्टी बघायच्या असतील, तर प्रॉपर्टी कुठे गेली, भूमी भवन वाहन कुठे गेलं, 11व्या घरामध्ये गेलं, बाबाचं घर आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की भूमी भवन वाहन मध्ये या व्यक्तीला लाभ आणि प्रॉफिट होईल. अच्छा. भूमी भवन वाहनच्या गोष्टी इच्छापूर्ती देतील म्हणू शकता. म्हणजे ऍज अ भूमी भवन वाहन म्हणून जर चतुर्थ भावाचा विचार केला तर काय होणार आहे, या गोष्टींमध्ये तुम्हाला इच्छापूर्ती दिसेल, या गोष्टींमध्ये तुम्हाला प्रॉफिट दिसेल, या गोष्टींमध्ये तुम्हाला लाभ दिसेल. समजलं? चतुर्थ भावाचा स्वामी 11व्या मध्ये गेला, भूमी भवन वाहन कुठं गेलं, 11व्या भावामध्ये गेलं, इच्छापूर्तीमध्ये गेलं, म्हणजे या गोष्टींच्या इच्छा पूर्ण होती. राईट? हो सर. आता चतुर्थ भावामध्ये कोण आहे का? नाही. नाही. त्यामुळे चतुर्थ भावावर कोणत्याही ग्रहाचा कंट्रोल नाही. आता इथं कोण काम करणार, फक्त मंगळ काम करणार, या भावाचा स्वामी.